ते पुढून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी कोणाला उमेदवारी मिळते कोणाला नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाही। आम्ही आमचं काम करत आहोत आणि आम्हाला कोणाचे पाय चाटून उमेदवारी घ्यायची नाही। आम्ही लढून जे काय असेल ते राजकारण करायचं म्हणून कुठल्याही आघाडीमध्ये न जाता मी निवडणूक लढवली होती। विधानसभामध्ये तुमचं काय भूमिका असणार आहे? विधानसभेमध्ये जवळजवळ 30 ते 35 जागा लढवण्याच्या संदर्भात बारामतीच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा झालेली आहे आणि लवकरच त्याची अंतिम यादी आम्ही करू आणि आम्ही आमचा निर्णय जाहीर करू। साहेब, शेतमाल अनेक वेळा आपण पाहतोय की आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात घेतला जातो, यासाठी सरकारने कायदा बनवला आहे, त्याची अंमलबजावणी होताना यासाठी कुठलाही कायदा नाही आहे। तो कायदा व्हावा म्हणून आम्ही देशभरातल्या सगळे शेतकरी नेते आग्रही आहोत। दिल्लीला जे आंदोलन चालू आहे ते MSP गॅरंटी कायद्यासाठीच चालू आहे। जसा मजुरांच्यासाठी किमान वेतन कायदा आहे तसा शेतकऱ्यांच्यासाठी किमान हमीभाव कायदा झाला तर सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी करणं हा गुन्हा ठरेल आणि तसा कायदा झाला तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।